गट नंबर 58 दोन्ही बाजूला जे गेट होतं ते जाबदार यांनी स्वतःहून गेट काढलेलं आहे आणि जे काही बाबळीची काठी होती ते दोन्ही अर्जदार आणि जाबदार यांनी एकत्रित मिळून व्यवस्थित रस्ता खुला केलेला आहे. कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही. अगदी शांततेत आणि व्यवस्थित रस्ता पूर्णपणे मोकळा झालेला आहे. यापुढे अशी कुठली घटना किंवा वादविवाद होऊ नये म्हणून आपण काही खबरदारी घेणार प्रशासनाच्या मागे? प्रशासन नेहमीच खबरदारी घेत असते, पण स्थानिक पातळीवर ग्रामस्थांनीच सामंजस्यप्रमाणे दोघांनी बसून हा विषय शक्यतो त्यांच्या स्तरावर मिटवला तर अशा बाबी पुढे जाणार नाहीत. म्हणजे कुठल्याही कायदेशीर प्रक्रियेत. किती वर्षाचा हा विषय पेंडिंग होता? सध्या कसं आहे, हा तहसीलदाराने आदेश दिला आहे, त्या आदेशात तसं काही नमूद केलेलं नाही. त्यामुळे आदेशाची फक्त अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही तिथं आलो. सर, पुन्हा जर हा रस्ता अडवण्यात आला तर पुन्हा पुढची काय कारवाई राहणार? नाही, असं काय होणार नाही. जबाबदारांनी स्वतःहून ती मान्य केलेलं आहे. रस्ता ते अडवणार नाही. फक्त शक्यतो गावकऱ्यांनी जाता येता त्यांचे जे काय वस्तू आहेत त्याचं नुकसान होणे याची त्यांनी दक्षता घ्यावी. दोघांना समज दोघांनाही तशी समज दिलेली आहे. प्रशासनामार्फत पण तसं त्यांना सूचित केलं जातं. आपलं नाव सांग. माझं नाव पंकज शिंदे, मंडल अधिकारी आणेवाडी. या परिसरातील शेतकरी राहणार मामुरकरवाडी, तालुका जावली, हा रस्ता पूर्वांपार वहिवाटीचा ब्रिटिशकालीन नकाशामध्ये नोंद असलेला हा रस्ता या ठिकाणी या शेतकऱ्यांनी या ठिकाणी अडवला. त्या संदर्भात आम्ही पहिल्यांदा तंटामुक्तीच्या माध्यमातून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा या संदर्भात तक्रार अर्ज दाखल केला. तेथील अधिकाऱ्यांनी सूचना केल्या की तुम्ही अशा पद्धतीचं गेट वगैरे लावू नका, काढून टाका. परंतु ते न ऐकल्यामुळे अखेर आम्ही कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून मान्य तहसीलदार जावली यांच्याकडे मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 कलम 5 अन्वये तक्रार अर्ज दाखल केला. त्या ठिकाणी सुनावणीच्या दरम्यान आवश्यक सर्व कागदपत्रे पुरावे त्या ठिकाणी सादर केले. तहसीलदार साहेबांनी सुद्धा या ठिकाणी स्थळ पाहणी केलेली होती आणि त्या स्थळ पाहणी आणि सादर केलेली कागदपत्रांच्या पुराव्याच्या आधारे तहसीलदार साहेबांनी हा रस्ता खुला करण्याचे आदेश जारी केले आणि मंडलाधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी आपली सर्व कारवाई पार पडलेली आहे. जवळजवळ जून महिन्यापासून हा रस्ता आज या ठिकाणी खुला झालेला आहे. पहिल्यांदा मी या ठिकाणी कोणताही वादविवाद न करता संबंधितांनी स्वतःहून रस्ता खुला करून दिला, त्याबद्दल त्यांचे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आभार मानतो. आणि आजपासून आमच्याकडूनही त्यांना कोणत्या पद्धतीचा त्रास होणार नाही ही या ठिकाणी Gracias.
शूटिंग नाही केली ते करायचं पूर्ण करायचं करत राहायचं ते आपल्याला द्यायला लागतं ते पूर्ण. तुम्ही जावा सगळी जावा जरा कॅनलच्या पलीकडे जावा तुम्ही सगळी. या इकडे काय पाहिजे रिव्ह्यू तुम्ही चला चला तिकडे अच्छा तुम्ही येऊन आला त्यांची पाच नाही होत ते इकडे थांबा बाकी जावं तिकडे पाय मागे घ्या पण ते. पाय मागे पाय मागे घ्या. आताच घे हात घेऊ घे घरी जाणार आला. एक